नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. अथवा योगी नामे व कुले भवति धीमताम्. एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि दृशं. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं. यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मश्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. प्रस्तुत प्रकरणामध्ये भक्तराज अर्जुनाने एक देवाला संशय किंवा शंका व्यक्त केलेली आहे. एखादा साधक कर्ममार्ग आणि उपासना मार्ग यांचा सम्यक प्रकारे त्याग करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची शरणागती स्वीकार करून श्रवण मननादी अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त झालेला आहे. परंतु प्रारब्ध वशामध्ये त्याचं आयुष्य संपलं. त्या जन्मामध्ये त्याला भगवत दर्शन काही झालं नाही किंवा त्याच्या प्रयत्नाची शिथिलता काही असेल, यामुळे त्याला इह जीवनामध्ये साध्य मिळालं नाही. तर अशा साधकाला नेमकी कोणती गती प्राप्त होते असा प्रश्न विचारलेला आहे की तो नष्ट होतो की काय, असे माझ्या मनामध्ये शंका आहे. आता कर्माच्या माध्यमातून जी गती मिळते स्वर्गादी, तर त्या कर्माचा त्याने त्याग केल्यामुळे स्वर्ग मिळणार नाही. उपासनेचाही परित्याग केल्यामुळे सत्यलोकाची प्राप्ती होणार नाही. साधकीय जीवन यापन करतो म्हणून नरकादी गतीही प्राप्त होणार नाही आणि ब्रह्म साक्षात्कार न झाल्यामुळे मोक्षही मिळणार नाही. मग अशा नेमक्या साधकाला कोणती गती प्राप्त होते असा माझा प्रश्न, आणि या संशयाचं निराकरण फक्त आपणच करू शकता. आता प्रश्न केला आहे आगामी गतीविषयी. वर्तमान काळातल्या जीवनाविषयी प्रश्न नाही विचारला. प्रश्न विचारला आहे त्याची भविष्य काळातील काय गती होते आहे. आणि मग भविष्य काळातील गती जर पाहिजे असेल तर त्याच व्यक्तिमत्वाला आपण प्रश्न विचारावा की ज्यांना भविष्यातलं कळतं आहे. म्हणून परमात्म्याला भूतकाळातलंही कळतं, वर्तमानातलंही कळतं आणि भविष्य काळातलं सगळं कळतं, आणि तेही पुन्हा न सांगता कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवंताची उपाधी असणारी माया ही शुद्ध सत्वगुणवती असल्यामुळे ते भगवंताच्या स्वरूपावर आवरण घालत नाही. म्हणून भगवान म्हणू शकतात वेदाहम समतितानी वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि माम तो वेदन कश्चन किंवा बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वानी नत्वम व्यथ परंतप. म्हणून देवाला आगामी गतीच्या विषयी प्रश्न विचारला आणि भगवंताने उत्तर दिलं, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखामध्ये आस्था आहे ना, त्याला मोक्षा वाचून दुसरी कोणती गती मिळत नाही. त्याचा इह लोकामध्ये सुद्धा विनाश आणि परलोकामध्ये सुद्धा विनाश होत नाही. म्हणून या बाबतीमध्ये साधकाने निश्चिंताने निवांत असावं. निवांत असावं म्हणजे आळशी असावं असं त्याचा अर्थ नाही घ्यायचा. भविष्य काळातल्या आपल्या गतीविषयी मनामध्ये कोणताही संशय येऊ देता कामा नाही. कारण जो कल्याण कर्म करणारा आहे त्याचा कधीसुद्धा नाश होत नाही. नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. मग तो दुर्गतीला जात नाही, मोक्षालाही जात नाही. मग जातो कुठे? तर तो स्वर्गाला जातो. पुन्हा शंका आहे, शतमक संपत्ती स्वर्गीची. स्वर्गात जाण्याकरता तर 100 यज्ञाचं पुण्य लागतं. 100 यज्ञ न करता या स्वर्गाला जातो कसा? तर त्याचा विचार असा आहे, जो ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतो, श्रवण करतो, त्या साधकीय जीवनामध्ये त्याच्या हातून अनंत यज्ञाचं अनुष्ठान घडून जातं. म्हणून त्यातले 100 यज्ञ वापरले तर काही हरकत नाही, म्हणून त्याला स्वर्ग मिळतो. स्नातम तेन सर्व तीर्थ सलिले सर्वाप्य दत्ता वनिरी यज्ञानांच कृतम अखिला देवाश संपूजिता संसाराच समुद्रता त्रैलोक्य
संसाराच्य समुद्रता स्वपितरस त्रैलोक्यपूज्योप्यसो यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि स्थैर्यं मनः प्राप्नुयात. हा श्लोक तिथं आलेला आहे. ज्याचं एक क्षणभरसुद्धा मन ब्रह्मस्वरूपाच्या विचारामध्ये स्थिरतेला प्राप्त होतं, त्याने जगतातल्या सगळ्या तीर्थामध्ये स्नान केलं, संपूर्ण पृथ्वीचं दान केलं, हजारो यज्ञाचं त्याच्याकडून अनुष्ठान झालं, जगातल्या सगळ्या देवतांचंही त्याने पूजन केलं, संसारामध्ये पडलेल्या स्वतःच्या पितराचा उद्धार केला आणि सगळ्या त्रैलोक्यामध्ये तो पूजनीय होतो. पण कोण? यस्य ब्रह्मविचारणे क्षणमपि मनः स्थैर्यम आपनुयात किंवा प्राप्नुयात. ज्याचं मन ब्रह्मस्वरूपाचा विचार करण्यामध्ये एक क्षणभर जरी स्थिर झालं तर त्याला एवढं मोठं पुण्य मिळतं. म्हणून पुण्यकर्म करून जे स्वर्गाला जातात तसा हाही स्वर्गाला जातो. फक्त अडचण एवढीच आहे की त्यांना पुण्य संपेपर्यंत राहता येतं. या साधकाला मात्र पुष्कळ वर्षापर्यंत हा राहू शकतो. ओशित्वा शाश्वती समाहा. आणि त्यानंतर त्याला तिथं गेल्यावर होतो पश्चाताप. पश्चाताप होणं हे त्याचा जन्म जवळ आल्याचं लक्षण आहे. पाठी जन्मे संसारी पण अगोदर हा अंतरायावचिता का उडवला श्री भगवंता. देवी भोग भोगिता अनुतापी नित्य. वास्तविक अनुकूल भोग हे मनुष्याला विसर पाडत असतात, परंतु अनुकूल भोग याला विसर नाही पाडत, याला पश्चाताप निर्माण करायला कारण ठरतात. हे उत्तम साधकाचं लक्षण आहे. न रमते तेशो न रमते बुधाहा. त्याच्यामध्ये तो रमत नाही. बघा का रमत नाही? आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधाहा. हे सगळे दुःखालाच कारण आहे ना. विषेंद्रिय संयोगात असेल किंवा एही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधाहा. म्हणजे अनुकूल जर भोग आले तर आसक्ती संपन्न मनुष्य अधिक आसक्त होतो, आणि अनुकूल किंवा दिव्य भोग आले की साधक त्याला कंटाळतो, तो उबगतो त्यामध्ये. म्हणून दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. आणि मग कोणत्या पवित्र आणि श्रीमंत कुळामध्ये जन्माला येतो त्या सगळ्या कुळाचं वर्णन आपण कालपर्यंत पाहिलं आहे की ज्या कुळामध्ये धर्माचं अनुष्ठान आहे, ऐश्वर्य संपत्तीची भरभराट आहे, वेद तिथली जागृत देवता आहे, स्वतःच कर्माचरण करणं हाच व्यवसाय आहे, सारासार विवेक हा त्यांचा मंत्री आहे, ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराशी अनन्य आहे, म्हणजे ईश्वर प्राप्ती होणं ह्याच ज्या कुळातल्या चिंतनाचा विषय आहे, ज्या घरामध्ये रिद्धी आदी ही गृहदेवता आहे, आणि अशी निज पुण्याची प्राप्ती करून ज्या कुळामध्ये सर्व सुखाचा व्यापार चालतो, अशा त्या कुळामध्ये योगभ्रष्ट किंवा योगच्युत झालेला हा साधक सुखाने जन्माला येतो. हा झाला पहिल्या प्रकारचा योगभ्रष्टाचा जन्म, की ज्याच्यामध्ये कुळही पवित्र आहे आणि श्रीमंतीसुद्धा चांगली आहे. पण दुसरा जन्म असा आहे की तिथं कुल पवित्र आहे, फक्त व्यवहारातली श्रीमंती तिथं नाही, तिथं तो दरिद्री कुळामध्ये जन्माला येतो. मग आता आपल्याला असं वाटतं श्रीमंत हे पुण्याईनं मिळतं. खरं तर असं आहे, श्रीमंती ज्या पुण्याईनं मिळते त्यापेक्षा जास्त पुण्य असल्यानंतर योगी पुरुषाच्या, बुद्धिमान पुरुषाच्या आणि दारिद्र्य संपन्न योगी पुरुषाच्या घरामध्ये जन्म मिळतो. म्हणून पुण्यवान लोकाच्या घरात जन्म आला तर हे पुण्याचं लक्षण आहे. पण दरिद्री घरामध्ये जन्म आला की त्यापेक्षा जास्त पुण्य आहे. आता हे व्यवहारात हे मान्य होणार नाही, पण भगवंताचं वचन आहे तसं. अथवा योग्य नाम एव कुले भवती धीमता एतद ही दुर्लभतरम लोके जन्म यत ईदृशम तत्र तम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम यत ते च ततः भूयः संसिद्धो कुरुनंदन. हे कुरुनंदन, भगवंताने कुरुवंशामध्ये तो जन्माला आला आणि कुरुवंशाला आनंद प्रदान करणार आहे म्हणून कुरुनंदन. आणि हा श्लोक हे संबोधन इथंच का आलं त्याचं कारण आहे, तो चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे. म्हणजे एकतर पांडवांच्या जीवनाचा विचार केला तर पहा, ते पांडव अखंड वनवासी, पण ते वनवास सुद्धा त्यांच्या सुखाला कारण झाला की नाही. म्हणून कोणतीही मातेनं देवाला प्रश्न विचारताना मागितलं काय?
कायम आम्हाला दुःख द्या, बाकी काही देऊ नका. का? भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम, ज्यामुळे आम्हाला तुमचं कायम दर्शन होईल, अशी मागणी कुंती मातेनं केली. म्हणून पारमार्थिक अंगाने विचार केला तर व्यावहारिक दारिद्र्य मिळणं हे पारमार्थिक व्यक्तीच्या श्रीमंतीचं लक्षण असतं. वाक्य परत सांगतो हां. व्यावहारिक दारिद्र्य मिळणं हे पारमार्थिक व्यक्तीच्या श्रीमंतीचं लक्षण असतं. फक्त हे थोडं जागरून ऐकावं लागेल त्याचा अर्थ आहे. अथवा म्हणजे पक्षांतर. दुसऱ्या बाजूने पहिली बाजू कोणती सांगितली? प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार अथवा पक्षांतर बाजूने धीमतां योग्यनाम कुले भवती. धीमतां म्हणजे बुद्धिमान असणाऱ्या. आणि तिथं एक शब्द वापरला आचार्यांनी, अर्थात श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी प्रश्न वापरला, धीमतां योगिनाम दरिद्रानाम कुले भवती. बुद्धिमान पुरुष आहे तो, योग्यांचं कुळ आहे, पण दरिद्रानाम योग्यनाम धीमतां कुले भवती हा शब्द आचार्यांनी पण वापरला आणि मधुसूदन सरस्वतींनी सुद्धा वापरला. बुद्धिमान योगी पुरुषांच्या पण शब्द काय वापरला? कारण पाठीमागचा श्रीमंत आहे ना, श्रीमताम शब्द वापरला, त्यापेक्षा हा वेगळा आहे. जर तो श्रीमंत असेल आणि त्याच्या विरुद्ध बाजूने विचार केला तर हा दरिद्रीच असेल की नाही. म्हणून दरिद्रानाम धीमताम योग्यनाम कुले भवती. दारिद्र्य संपन्न असणाऱ्या परंतु बुद्धिमान योगी पुरुषांच्या कुळामध्ये तो जन्माला येतो. यात अपूर्वता काय आहे? अपूर्वता अशी आहे, एतत म्हणजे हा कोणता? दरिद्री योगी पुरुषांच्या कुळामध्ये मिळणारा हा जन्म सहजासहजी मिळत नाही. दुर्लभतरम लोके यत ईदृशम जन्म. लोकव्यवहारामध्ये म्हणजे मृत्यूलोकामध्ये दारिद्र्य संपन्न बुद्धिमान योगी पुरुषाच्या घरात जन्म मिळणं, ईदृशम यासारखा जन्म मिळणं हा फार दुर्लभतर आहे. म्हणजे दुःखाने प्राप्त होण्यासारखा आहे, म्हणजे सहजासहजी मिळत नाही. म्हणजे एक वेळेस मनुष्याला श्रीमंत आणि शुद्ध कुळातला जन्म सहज मिळू शकतो, पण पवित्र असणाऱ्या दारिद्र्य संपन्न योगी पुरुषाच्या घरामध्ये जन्म मिळणं हे फार कठीण आहे. का कठीण आहे बरं? त्याचं कारण पारमार्थिक अंगाने विचार केला तर श्रीमंत आणि पवित्र कुळामध्ये जन्म मिळाला तर जोपर्यंत श्रीमंतीची अनुकूलता आहे तोपर्यंत कदाचित साधनेमध्ये प्रवृत्ती होणार नाही. पण दारिद्र्य कुळामध्ये जन्माला आला तर भोगच नसतात ना, लगेच साधनेला सुरुवात होते. म्हणून साधनेच्या दृष्टिकोनातून दरिद्री पुरुषाच्या घरामध्ये जन्म मिळणं हे फार चांगलं आहे. आणि बहुतेक आळंदी येणारे साधक असेच आहे, दरिद्रानाम धीमताम योग्यनाम कुले भवते. म्हणून व्यवहारातला आपल्याला दारिद्र्य जर मिळालं असेल आता पुन्हा आपण पैशाच्या मागं लागलं नाही पाहिजे. उलट आपला जन्म दुर्लभतर आहे. एतद्दी दुर्लभतरम लोके जन्म यदी दृशम. मग आपण धनाच्या पाठीमागं लागावं, पण परमार्थ महाधन या पाठीमागं. आता असा जन्म मिळाला तर भगवान म्हणतात तत्र तस्मिन जन्मे तम बुद्धी संयोगम. त्याला त्या बुद्धीचा पुन्हा संयोग होतो. कोणता? पौर्वदेहिकम बुद्धी संयोगम लभते. पौर्व म्हणजे गत जन्मातल्या पूर्वजन्मामध्ये देहात ज्याने ती बुद्धी कमवलेली आहे, जे ज्ञान कमवलं गत जन्मातलं, त्या ज्ञानाच्या संयोगाचा पुन्हा या जन्मामध्ये लभते लाभ होतो. हे परमार्थ यातले दोन भाव आहे. पौर्वदेहिकम म्हणत असताना पूर्वजन्म मानलेला आहे, आणि ज्या अर्थी पुन्हा तो स्वर्गातून खाली येतो याचा अर्थ पुनर्जन्म मानलेला आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्म संगती मानावीच लागते, नाहीतर संगतीशिवाय संगती जीवनाची लागू शकत नाही. आज आपण जे धान्य खातो ते 6 किंवा 8 महिन्याच्या अगोदर पेरलेलं आहे. म्हणजे मागचा आपण आज खातो आणि आज पेरलेला आपण भविष्यात खाणार आहे. तसं मागचे कर्म त्याचे भोग आपण आता भोगतो आहे, आणि आता आपण जे कर्म करतो आहे
ते भविष्य काळात नक्की भोगणार आहे. भविष्य काळात भोगणार म्हणून पुनर्जन्म आहे. आणि मागचे आता भोगतो म्हणजे मागचा जन्म पूर्वजन्म आहे. काही माणसं आम्हाला मान्य नाही, मान्य नाही. मग आता तो मागचं धान्य खातो हे पण मान्य नाही का? म्हणून ते मान्य आहे. मग कर्मही तसंच आहे. मागचेच कर्म आता भोगावे लागतात. मागचं जे साठलेलं त्याला म्हणतात संचित कर्म. आता जे भोगतो त्यातला वाटा काढून प्रारब्ध कर्म. आणि नवीन व्यवसाय करतो क्रियमान कर्म. कर्माचे 3 प्रकार आहे. म्हणून पौर्वदेही कम, गत जन्मात आपण जे कमवलं त्या बुद्धीचा संयोग त्याला पुन्हा प्राप्त होतो. आणि यानंतर यत तेच ततः भूयः. ततः म्हणजे मागच्या जीवनामध्ये केलेल्या अभ्यासापेक्षा, भूयः म्हणजे पुन्हा, यत ते अत्यधिक प्रयत्न करतो. पण कशासाठी? संसिद्धो, सम्यक प्रकारची आत्मसिद्धी प्राप्त व्हावी याकरता मागच्या जीवनापेक्षा जास्त प्रयत्न तो या जीवनामध्ये करतो. मग काही साधकाला सांगावं लागत नाही अभ्यास करावा म्हणून. ते मागचे संस्कार असतात ना, त्यानुसार ते आताच्या जीवनामध्ये जास्त प्रमाणात अभ्यास करतात. वेळच वाया जाऊ देत नाही. मग पारायण तरी करणार, ग्रंथ लिखाण तरी करणार, चांगल्या महापुरुषांचं श्रवण तरी करणार. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबांना पाहण्याचा ज्यांना योग आला ते या गोष्टीचे साक्षीदार आहे. बाबांच्या जीवनामध्ये 2च गोष्टी असायच्या. एक तर ग्रंथाचं वाचन, नाहीतर मग हातामध्ये जपमाळ. दरवाजा थोडासा उघडा असायचा पण हिंमत नसायची कोणाची. जर आतमध्ये गेला आणि बाबाने असे डोळे उघडून पाहिले, बुवा या मग, तर असं वाटायचं की सिंहानेच आपल्याकडे पाहिलं की काय. हिंमतच नशी व्हायची कोणाची. बाबांच्या डोळ्यामध्ये तेजच तेवढं होतं. असे डोळे जर उघडे करून पाहिले तर समोरचा काही काही माणसं असं बसायचा प्रयत्न करायचे. बाबा या मग आता. बसायचा प्रयत्न नाही. काय चाललं, विहिरीला पाणी किती, धान्य नाही, असं काही नाही. काही प्रश्नच विचारायचा नाही. बोलणेचे नाही आता देवाविन काही. तेजस्वी जीवन. आणि त्या जीवनामध्ये क्षणसुद्धा वाया नाही. येत तेच ततो भूयः संसिद्धो कुरुनंदन. गत जन्मामध्ये ज्या बुद्धी कमवली, जे ज्ञान कमवलं त्याचा पुन्हा संयोग होतो. काय ईश्वराची योजना असेल ना, आपण गत जन्मामध्ये जे कमवलं ते आपल्याला या जीवनामध्ये बरोबर मिळतं. इथे तरी व्यवहारामध्ये नॉमिनी लावा लागतो, वारसदार लावा लागतो. जर एखादा अशिक्षित असेल तर त्याला ते मिळेल का नाही मिळेल सांगता येत नाही. पण ईश्वराच्या योजनेमध्ये ज्याने जे कमवलं असेल मागं ते त्याला या जीवनामध्ये मिळतं. पण बारकावास आहे, फक्त परमार्थातलंच मिळतं, व्यवहारातलं काही मिळत नाही. का मिळतं? उदाहरण आहे, आपण कायम उदाहरण पाहतो. भरत राजांनी सगळ्या भूमीवर राज्य केलं. राज्याचा परित्याग करून वनात निघून गेले. हरणाचा जन्म मिळाला, पण त्या हरणाच्या जन्मामध्ये राज्य मिळालं का? नाही मिळालं. पण नाथ महाराज म्हणतात, मृगदेही असता जाण भरतासी श्रीकृष्ण स्मरण. पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर्जान कदा निधी. मृगाच्या देहामध्ये असताना श्रीकृष्णाचं स्मरण होतं, कारण पूर्वी केलेलं अनुष्ठान त्याचा वियोग कधी होत नाही पारमार्थिक अंगाने. म्हणून आपण मागे किती संपत्ती कमवली असेल मागच्या जीवनामध्ये, त्यातला 1 रुपया आताच्या खात्यामध्ये जमा होत नाही. का होतो? एखाद्याला आठवलं तरी हाकलून देतील. मी तुमचा एखाद्या श्रीमंत घरामध्ये आपण गेलो आणि अहो मी तुमच्या घरातला मागचा पूर्वज आहे, थोडंसं द्या बरं, तर हाकलतील आपल्याला. म्हणजे संपत्ती कमवली तर ती सोबत नेता येत नाही. पण परमार्थ नावाची संपत्ती कमवली की ते मात्र आगामी जन्मामध्ये नक्की कामा येते. म्हणून तर तुकोबारा म्हणतात ना, करा हरिभक्ती परलोकीये कामा. सोडविल यमा पासून्या तत्रतम बुद्धिसंयोगम लभते. गत जन्मात कमवलेलं आता आपल्याला मिळालेलं आहे आणि आता आपण जे कमवणार आहोत ते आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहे. नाशिवंत कमवण्यापेक्षा अविनाशी कमवलेलं फार चांगलं. म्हणजे धनच कमवायचं ना, मग अविनाशी कमवावं. नाही म्हणे उदर व्यवसाय करता लागतं, निर्वाह करता आवश्यक आहे तेवढंच कमवावं. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थानकोपिगवाह. आणि परमार्थामध्ये खरंच अनुकूलता आहे. आता आपण आपल्या जीवनाचा विचार करा ना. खरं सांगायचं आपण किती आनंदात राहतो बरं. आपली स्वतः जागा नाही आहे का? स्वतः जागा राहतो आपण धर्मशाळेमध्ये.
म्हणजे धर्मशाळा लोकांनी बांधायच्या ना आपण आयतं राहायचं. बरं, म्हणजे राहण्याची काळजी नाही, निवाराची काळजी संपली. अन्न मधुकरी आहे. आता तर एवढी अनुकूलता आहे की आग्रह करावा लागतो विद्यार्थ्यांना, आमच्याकडे चाला. विद्यार्थी असे हुशार, मेनू काय आहे सांगलं, आंबेरस या आमच्याकडे जेव्हा. एवढी अनुकूलता आहे. म्हणजे अन्नाची अडचण नाही, निवाऱ्याची अडचण नाही, वस्त्रही मिळतातच की नाही. किती मोठी कृपा आहे ज्ञानोबायांची. आपण सर्व संघ परित्यागून राहतो की नाही. म्हणजे परमार्थ करायला अडचण नसते. आणि लग्न करून पहा बरं, ते म्हणतात बघ व्यवहारामध्ये घर पाव बांधून वीर पाव खोदून, आणखी बरं सांगतात. मला ते त्याकरता नाही सांगायचं, पण प्रपंचच आहे की नाही. प्रपंचामध्ये मधुकरी मागता येईल का? घर तर भाड्याने घ्यावंच लागेल. सगळी व्यवस्था करा आणि परमार्थ करायचं म्हणल्यावर काय अडचण आहे. म्हणजे थोडक्यात मानवी देहामध्ये परमार्थाला अडचण नाही. प्रपंच करायला किंवा संसार करायला बाकी सगळं करावं लागतं. एवढी अनुकूलता आहे की तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. हे दयाच आहे की नाही आपल्यावर संतांची. बरं, आपण राहतो म्हणजे कसे राहतोच धर्मशाळेमध्ये, भक्तायसे जाणं जे देई उदास. किती उदास राहतो आपण. काही आसक्ती आहे का ममत्व आहे, पण कर्तव्य भावनेने राहिलं पाहिजे. बरं, जिथं राहतो ती स्वच्छता केली पाहिजे, आपलं म्हणून सांभाळलं पाहिजे. एस टीमध्ये प्रवास करतो तसं धर्मशाळेत राहिलं नाही पाहिजे, थोडं व्यवस्थितही राहिलं पाहिजे. पण परमार्थामध्ये सगळं मिळतं. आणि जे आपण आज कमावणार आहोत परमार्थामध्ये ते भविष्य काळामध्ये सुद्धा नक्की मिळणार. बाकीचं मग धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्यागृहद्वारी जनस्मशाने देहश्चिताया परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीवयका. हे सगळं मागं राहतं. फार जास्त जनसंपर्कही चांगला नाही, ते फक्त स्मशानापर्यंतच येणार आहे, सोबत कोणी येत नसतं. धन कमवलं तर जमिनीमध्ये जातं, पशुधन गोठ्यात राहतं. अग्निदेव ब्राह्मणाच्या साक्षीने विवाह केला फक्त आपल्या घराच्या उंबऱ्यापर्यंत, लोकसंपर्क वाढवला तर स्मशानापर्यंत. अंत्यसंस्काराला येतात सगळे लोक, जनस्मशाने देह चितेपर्यंत. मग येतं काय सोबत? फक्त आपलं कर्म येतं. आपण कमवलेला धर्म आणि आपण केलेला परमार्थच बरोबर येतो. आणि मग त्याचा पुन्हा संयोग झाला आगामी जन्मात, तर भगवान म्हणतात हे कुरुनंदन तो संसिद्धी प्राप्त कारण पाठीमागे शब्द आला ना, अप्राप्य योग संसिद्धीम. त्याला योग संसिद्धी तर मिळाली नाही, आता त्याच सिद्धी करता तो पुन्हा प्रयत्न करतो. म्हणून हा जन्म फार चांगला आहे, कारण या जन्मामध्ये वेळच वाया जात नाही. श्रीमंत आणि पवित्र कुळात जन्म मिळाला ना, तर श्रीमंतीची भोगाची अनुकूलता असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. जसं की काल आपण उदाहरण पाहिलं गौतम बुद्धांचं. श्रीमंती होती ना, वेळ लागला. पण आता शुकाचार्यासारखा महापुरुषांचा जन्म झाला. व्यासांच्या उदरी शुकाचार्य जन्माला आले. गरीब घर आहे ना, लगेच परमार्थ. जन्माला आल्याबरोबर ते थांबलेच नाही घरामध्ये. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायुन विरह कातर आचुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिने दुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. जन्माला आल्याबरोबर घराचा त्याग का? एतद्दि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम. मग आता असं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही असं मग श्रीमंती टाकून द्यायची काय? ते प्रारब्धाने आलेले आहे, त्याचा वापर चांगला करायचा. लगेचच्या लगेच असा अमुक धपक्या त्याग नाही करायचा, वापर चांगला करायचा. मिळालं प्रारब्धाने तर अनासक्त राहायचं. तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. यातला बारकावा लक्षात घेतला पाहिजे. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाते नित्यफळी तया योगी यांची कुळी जन्म पावे. 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. त्या योगी पुरुषांच्या कुळामध्ये त्याला जन्म प्राप्त होतो. पण मग त्या योगी पुरुषाच्या कुळाचं वर्णन कसं आहे, तर ते कुळ असंही म्हणे अथवा. श्लोकातही शब्द अथवाच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तसाच शब्द आहे अथवा. म्हणजे पक्षांतर घेऊन ते कुळ कसं आहे म्हणे, अग्निहोत्र करणार आहे. पण कोणत्या अग्नीचं हवन करतात? ज्ञानाग्निहोत्री. ब्रह्मज्ञानालाच ज्ञानाग्नी असं म्हणतात. आणि त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये
आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं जे हवन करतात, असा यज्ञ जिथं होतो अशा ज्ञान अग्निहोत्र करणाऱ्या कुळामध्ये तो जन्माला येतो. किंवा जे परब्रह्म श्रोत्री, याचे दोन अर्थ होतात. परब्रह्म स्वरूपाचा यज्ञ करणारे आहे असा एक अर्थ होतो. किंवा श्रोत्री शब्दाचा श्रोत्रिय असा अर्थ करत असताना ज्याला वेदशास्त्राचं अध्ययन झालेलं आहे त्याला श्रोत्रिय महात्मा म्हणतात. मग याने वेदशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, पण त्यातून त्याने स्वर्गाला जाणं, सत्यलोकाला जाणं या सर्वांचा भाग बाजूला सांडून जीही मातेची अध्ययन केले, असा 9व्या अध्यायामध्ये शब्द आहे. ज्यांनी अध्ययन कोणाचं केलं? फक्त माझ्यासाठी अध्ययन केलं, की वेदशास्त्राचं अध्ययन करून फक्त आपल्याला परमात्म दर्शनच करायचं आहे, असा परब्रह्माच्या बाबतीमध्ये ज्यांचं अध्ययन झालं म्हणून परब्रह्म श्रोत्री. नाहीतर वेदाचं अध्ययन करणारे स्वर्गाचं अध्ययन करतात. बरेच वेदाचं अध्ययन करून सत्यलोकाला जातात, पण हा साधक किंवा हे कुळ तसं नाही करत. जे परब्रह्म श्रोत्री, परब्रह्म स्वरूपाचं अध्ययन करणारं श्रोत्रिय कुळ आहे किंवा परब्रह्म स्वरूपाचा यज्ञ करणारे असा पण अर्थ घेऊ शकता. महासुख क्षेत्री आदिवंत. आदिवंत म्हणजे अगोदरचे ते वतनदार आहे, जुने वतनदार असं कुळ आहे. त्यांना एक क्षेत्र मिळालं, जमीन मिळाली. क्षेत्र म्हणजे जमीन, पण कोणती जमीन मिळाली? ज्या सुखाला देश, काल, वस्तू याचा कोणताही परिच्छेद किंवा अंत लागत नाही, अशा सुखाला म्हणतात महासुख. आणि त्याला दुसरा शब्द आहे ब्रह्मसुख. तर ब्रह्मसुख नावाचं क्षेत्र आणि त्या क्षेत्राचे हे अगदी सुरुवातीचे मूळचे रहिवाशी किंवा वतनदार आहे. थोडक्यात या योगी पुरुषाचं कुळ असं आहे की जिथे अज्ञान नावाच्या द्रव्याचा ब्रह्मज्ञान अग्नीमध्ये हवन केलं जातं, म्हणजे अज्ञान नाहीसं केलं जातं. परब्रह्माचं स्वरूप कसं आहे याचं अध्ययन केलं जातं. आणि ब्रह्मसुखाची ज्यांना वतनदारी मिळाली आहे, विषयाच्या सुखाने ते सुखी नाही होत, महासुखाच्या सुखाने सुखी होणारं मूळचं वतनदार असं ते कुळ आहे. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. जे सिंहासनावर बसतात आणि सगळ्या त्रिभुवनावर राज्य करतात. ज्याला राज्य करायचं असेल त्याला सिंहासन चांगलं असावं लागतं. बरं, सिंहासनाशिवाय राजा शोभतच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला आणि ते सुवर्ण अगदी अलंकाराने मंडित असणारं सिंहासन, त्या सिंहासनावर जेव्हा बसले, ते आसनावर सिंह असावा लागतो म्हणून त्याला सिंहासन म्हणतात. आणि सिंहासनावर बसला की सिंहाप्रमाणेच पराक्रम करता येतो म्हणून ते सिंहासन. साधने करता कधी कधी आपण वाघाचं चर्म वापरतो, व्याघ्रासन. कधी कधी मृगाचं चर्म वापरलं जातं तर त्याला मृगाजिन म्हणतात, मृगजिन किंवा मृगासन असंही म्हणतात. तर त्याच्यावर बंदी. बरं, ते फक्त ऐकायचं, मिळत नसतं ते. आता हो, ते कोणतरी मला देणार होतं पण काय माहीत काय झालं नेमकं. बहुतेक त्याच्या चौकशी होता. तर ते असं म्हणतात की आपण जर व्याघ्रासनावर बसलो तर डाससुद्धा जवळ येत नाही. काय दरार असेल वाघाच्या चर्माचा? बरं, वाघाचं तर लांबच आहे. वाघ पाहिला तरी माणसं थांबत नाही, कीर्तन आले तरी नंतर जेव्हा येऊ म्हणतात, नाही थांबणार, दरार आहे त्या आसनाचा. तसं सिंहासनावर बसलं की राजा शोभतो. मग हे कोणत्या सिंहासनावर बसता? सिद्धांताच्या सिंहासनावर. सिद्ध म्हणजे ज्याचं अस्तित्व प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही प्रमाणाची गरज नसते, असं जे कायमचं अस्तित्व असतं त्याला म्हणतात स्वतःसिद्ध. आणि अंत म्हणजे निर्णय किंवा निवाडा. ज्या परमात्म तत्वाचा एकमेवाद्वितीय ब्रह्म असा वेदाने ज्या परमात्म तत्वाचा निर्णय सिद्ध करून ठेवलेला आहे, अशा परब्रह्म तत्वाला म्हणतात सिद्धांत. आणि त्या एकमेवाद्वितीय ब्रह्म अशा ब्रह्मस्वरूपाच्या सिद्धांतावर विराजमान होऊन, म्हणजे मी ब्रह्मच आहे या सिद्धांतावर आणि सिद्धांताच्या सिंहासनावर आरूढ होतात. म्हणजे मी ब्रह्म आहे, 3.5 हाताचा देह मी नाही, किंवा या देहामध्ये संकोचितसुद्धा मी नाही,
तर मी एकमेवाद्वितीयम ब्रह्म अशा एका व्यापक सिंहासनावर बसतो तो आणि सगळ्या त्रैलोक्यात राज्य करतो. म्हणजेच काय, संपूर्ण त्रैलोक्याचं अधिष्ठान मी आहे आणि सगळ्या त्रैलोक्यामध्ये माझीच व्याप्ती आहे, असं त्याचं त्रैलोक्यावर राज्य आहे. किंबहुना चराचर आपण झाला, हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाचे स्थिर. किंबहुना चराचर व्यापक झाला आपण झाला, इतका तो व्यापक आहे. आता त्रैलोक्यामध्ये माझ्याशिवाय दुसरं काही नाही, म्हणजे ब्रह्म आहे, ते ब्रह्मच मी आहे. जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे संतोषाच्या वनी कोजती कोकिल. संतोष, संतुष्टता, समाधान हे एक वन आहे आणि या वनामध्ये आनंदाने कलरव कोजन करणारा कोकिळ असावा. तसे ते कायम संतुष्ट असतात. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. तो कायम संतुष्ट आहे आणि ज्याला संतोष मिळतो ना, त्याला दुसरं काही लागत नाही बघा समाधानासाठी. देखा संतोष एक न जोडे तवची सुखाचे सैंग सांकडे, मग जोडली या कवनीकडे अपुरे असे. संतोष मिळाला की समाधानच असतं, सगळीकडे समाधान, सुखाची कमतरता राहत नाही. अशा ते दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी आहे ना, तो काम सर्वथा जाय जयाचे आत्मसंतोषी मन राय. विषय संतुष्ट नाही, आपल्या स्वरूपभूत असणाऱ्या सुखाच्या समाधानामध्ये संतुष्ट राहतो आणि या समाधानालाच वन म्हणतात. आणि त्या वनामध्ये आनंदाने कलरव करणारा कोकिळ म्हणजे ते कुळ आहे. वारशी येविन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरुपचार संतोषीज. त्याच्या समाधानासाठी उपचार नाही लागत. आपल्याला समाधान कधी होतं, लोकांनी आपल्या गळ्यामध्ये हार टाकला म्हणजे तेव्हा समाधान होतं, म्हणजे उपचार लागतो आपल्याला. जेवण मिळालं की आपण समाधानी होतो, स्तुती केली तर समाधान होतं, नारळ दिलं तर मग जास्त होतं. हे औपचारिक समाधान आहे. पण यातलं काहीच नाही मिळालं तरी निरुपचार संतुष्ट राहतो, ते समाधानातलं आहे. आणि त्या संतोषाच्या वनामध्ये कलरव करणारा किंवा कोकिळेचा आवाज, मधुर पंचम स्वरामध्ये आवाज करणारा कोकिळ, असं ते कुळ आहे. जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहात ते नित्यफळी, तया योगियांच्या कुळी जन्म पावे. जे कुळ कसं आहे म्हणे, विवेक नावाचा वृक्ष आहे. मग कोणता विवेक? आत्मा नात्म विवेक. सार काय असार काय, सत्य काय मिथ्या काय, नित्य काय अनित्य काय, आत्मा आणि अनात्मा ज्याला कळला त्याला म्हणतात विवेक. आणि विवेक नावाच्या वृक्षाच्या मुळाजवळ म्हणजे खोडाजवळच बसलेले आहेत आणि तिथे बसून नित्यफळी, नित्यरूप असणारं जे ब्रह्मफळ आहे त्या ब्रह्माचं ते कायम सेवन करतात. म्हणजे ज्याच्याकडे आत्मानात विवेक असेल ना, त्यालाच ब्रह्म नावाचं फळ मिळतं. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व आणि मोक्ष मिळतो आणि मोक्ष नित्य फळ आहे. म्हणजे विवेक नावाच्या वृक्षाचा आश्रय केला, विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती. पण सेवन काय करता? जे अनित्य फळात नाही रमतात ते नित्य. कोण? नित्याला सत्य म्हणतात. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, अशा फलस्वरूप परमात्म्याचं ते सेवन करता आत्मरूपाने. असं जे कुळ आहे तया योगी यांची या कुळी जन्म पावे. अशा योगी पुरुषाच्या उत्तम कुळामध्ये हा योगभ्रष्ट असणारा साधक जन्म पावे, जन्माला येतो. पण मागे केलेला अभ्यास, मागे अर्जित केलेलं ज्ञान त्याला या जीवनामध्ये लगेच मिळतं, त्याला वाट नाही पाहावी लागत. म्हणजे मागच्या पुरुषाला जो श्रीमंत कुळात आला ना, त्याला वाट बघावी लागते. इथं वाट नाही बघावं लागत. ते पुढच्या वयामध्ये सांगतात, मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. ही अर्धीच ओवी आहे. पुढे दृष्टांत आहे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा तैसी, दशेची वाट न पाहता वैसीची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावर येतयाते. आपण अर्धीच ओवी म्हणतो की नाही, तैसी दशेची वाट न पहा. पण तैशी म्हणजे नेमकी कैसी? तर मग सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा तैसी, जैसा आणि तैसा याचा संबंध असतो. म्हणून अर्धी ओवी घ्यायची
आणि पुढचा दृष्टांत त्याच्याही पुढच्या विषयी संबंधित करायचा. मोटकी, मोटकी म्हणजे लहानशी अल्पवयातली देहाची आकृती उमटते, म्हणजे देहाच्या आकृतीनं तो प्रगट होतो. पण प्रगट झाल्याबरोबर निज ज्ञान, निज शब्द हा स्ववाचक आहे, आत्मवाचक आहे. निज ज्ञानाची म्हणजे आत्मज्ञानाची पहाट उष्काल लगेच प्रगट होतो, म्हणजे त्याची देहाची आकृती प्रगट झाल्याबरोबर आत्मज्ञानाचा उष्काल प्रगट होतो. तर हे दृष्टांत दोन्हीकडे पण लावता येतो. जसं सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, सूर्य येण्याच्या अगोदर प्रकाश होतो. कोणाचा? ते सूर्याचा सारथी आहे अरुण, म्हणून सूर्य येण्याच्या अगोदर सूर्य आहे रथी, अरुण आहे सारथी, गरुडाचा भाऊ, म्हणून तो अरुण अगोदर येतो. आणि त्याची अपूर्ण वाढ झाली म्हणून त्याचं शरीर तांबड्या वर्णाचं आहे. मग गावाकडचे लोक काय म्हणतात? तांबडं फुटलं. म्हणजे काय? आता अरुणोदय झाला. उठा उठा, अरुणोदय झाला. आता म्हणावं लागेल आता सूर्योदय होऊन 10 वाजले. उठा, अरुणोदय झाला. जसं सूर्याच्या पुढे अगोदर अरुणाचा उदय होतो किंवा सूर्याच्या पुढे पहिल्यांदा प्रकाश येतो, तसा हा महात्मा देहाच्या रूपाने आला की त्याच्या अगोदर त्याचं आत्मज्ञान प्रगट होतं. किंवा हे उदाहरण पुढच्या ओळीमध्ये घ्या. सूर्याच्या पुढे जसा अगोदर प्रकाश प्रगट होतो, तसं विशिष्ट वय यावं, विशिष्ट दशा यावी, याच्या अगोदर त्याला सर्वज्ञता मिळते. पण पुढच्या वेळीमध्ये लग्न आहे बरं, लग्न लागलेले, कारण वरी शब्द आला ना. वरी म्हणजे स्वयंवर, स्वीकार करणं असा अर्थ होतो. माळ घालते असं म्हटलं आहे बघा. वरी तयाते म्हणजे वर्ण स्वीकार करणं. तैसी दशेची वाट न पाहता, दशा म्हणजे आपल्याला एकतर 3 दशा असतात ना. एक बालदशा, ते तारुण्य दशेविषयी व्यथा, तारुण्य दशा, नंतर वृद्ध दशा. किंवा एक विशिष्ट प्रकारचं वय वाढलेलं असतं, तर एक विशिष्ट प्रकारची दशा यावी, दशेची वाट न पाहता त्याला विशिष्ट दशा यावी जीवनामध्ये, अशी वाट बघावी लागत नाही. किंवा आपल्या प्रगल्भतेचं वय वाढावं. ते हल्लीच्या काळामध्ये ना, जुन्या काळामध्ये वाट पाहावी लागायची बरं. आता वाट नाही पाहत लोक. जुन्या काळात कसं असायचं, आता शाळेत घालायचं विद्यार्थ्याला, मग गुरुजी म्हणायचे जन्मतारीख. मग जन्मतारीख, आखाडाला जन्माला आला म्हणजे कोणता आखाड काय, काही नाही, जन्मतारीखच नसायची. ते नाही का त्या वर्षी पूर आला होता आणि त्या आखाडीत हा जन्माला आला, ते कुठे नोंद आहे का, काय काही नसत, असा अंदाजच असायचं. मग गुरुजी म्हणायचे विद्यार्थी उभा राहा, उभा राहिला का हात वर कर, इकडच्या कानाला लाव, मग दशेची वाट पहा. ही अवस्था पाहावी लागते. हल्लीच्या काळात पाहतात का? हां, व ते पहिलीच्या अगोदर 2-3 वर्ग आहे. आता त्याच्या अगोदर ते प्ले ग्रुप वगैरे, काय लहान शिशू मोठा शिशू, बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये. दशेची वाट न पाहता वयसेची गावा न येता, तसा अर्थ नाही बरं इथं. इथं हा योग साधक असा आहे की याला विशिष्ट प्रौढ अवस्था प्राप्त व्हावी, विशिष्ट प्रकारचं वयाचं गाव यावं. कारण विशिष्ट वयातच लग्न होतं ना. लग्नाकरता एक वय असावं लागतं, पण याचं वय न होता सुद्धा त्याला सर्वज्ञता असणारी स्त्री लहानपणात त्याच्या गळ्यामध्ये माळा टाकते. लहानपणीच लग्न लागतं त्याचं बघा. काही काही लग्न पाळण्यातच लागतात बघा. पाळण्यामध्ये समजा तिकडं जर मुलगी जन्माला आली आणि या घरामध्ये मुलगा जन्माला आला की त्यांचं लग्न तिथंच लावलं जातं. मोठी झाल्यानंतर मग खरं लग्न होतं, पण निश्चित तेव्हा होऊन जातो की नाही शब्दाचा, तसं व्हावं तसं याचं बालपणीच लग्न लागतं. हे परमार्थातलं लग्न आहे. तैसी दशेची वाट न पाहता, प्रौढ अवस्था याची वाट न पाहता, वयसीची गावा न येता, विशिष्ट प्रकारचं आपलं वय वाढावं याही गावाला न येता, बाळपणीच बाल्या अवस्थेमध्येच सर्वज्ञता, सर्व प्रकारचं ज्ञान नावाची भूमिका ही स्त्री आहे. बाल्यावस्थेमध्ये असणारा हा साधक आहे. मग या साधकाचं सर्वज्ञता नावाची स्त्री, बालिका, ही काय करते? वरी तयाते, ती स्वतःहून याचा पती म्हणून स्वयंवरी, वरी तयाते म्हणजे स्वीकार करते.
त्याच्या गाळ्यामध्ये माळ घालते. ही ओवी कोणाचं वर्णन करते? ही ओवी वर्णन करते योगभ्रष्टाचं. म्हणजे जो साधक मागच्या जीवनामध्ये काही त्याची उणीव राहिली तर त्याच्या या जीवनातला त्याचा प्रगतीचा आलेख असा आहे, उत्कर्ष असा आहे. म्हणून ही ओवी संतांची नाही आहे, संतांचं वर्णन करणारी नाही. संतांच्या ठिकाणी तर हे ज्ञान फार मोठं असतं. कारण योगी पुरुष दोन प्रकारचे आहे. जो साधना करून सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो त्याला युंजान योगी म्हणतात. आणि ज्यांना साधना करावी लागत नाही ते कायमचेच मुक्त असतात त्यांना युक्त योगी म्हणतात. ज्ञानोबारायांसारखे संत युक्त योगी आहे आणि बाकीचे साधक युंजान योगी आहे. तर त्या युंजान योगी साधकांचं हे वर्णन आहे. म्हणजे हे योग भ्रष्टाचं वर्णन आहे. मग योग भ्रष्ट जर एवढा मोठा असेल म्हणजे तो योगी जर असा असेल तर ज्ञानोबा योग्यांची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. म्हणून योग भ्रष्टाचं वर्णन करणारी ओवी जरी आपल्याला सगळ्या संतांच्या जीवनामध्ये लहानपणात दिसली तर एवढ्यावरून संत योग भ्रष्ट आहे असं म्हणायचं नाही. हे वर्णन योग भ्रष्टाचं आहे. त्यांच्या ठिकाणी दिसू शकेल. जसं की चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणे चांगदेव, हे उपजताची ज्ञानी आहे. म्हणून त्यांच्याकडं आपण म्हणतो की ज्ञानोबरांचं हे वर्णन आहे. तसे दशेचे वाट न पाहता वयसेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, हे योगभ्रष्टाचं वर्णन आहे. ज्ञानोबरा युक्त योगी आहे म्हणजे नित्यमुक्त योगी कोटीतले महात्मे आहे. म्हणून व्यवहारामध्ये दिसू शकतं. कधी कधी समजा आता एखादी प्रापंचिक व्यक्ती असते, प्रापंचिक व्यक्तीप्रमाणे संतांच्या ठिकाणी प्रपंच दिसतो. म्हणून संत का प्रापंचिक झाले का? नाही. लक्षण तिथं दिसलं म्हणून तेवढ्याने त्यांचा, आणि जर तशी ओवी लावली तर ज्ञानोबांच्या जीवनाला आपल्याला तुलना करण्यासाठी काहीतरी मुद्दा मिळेल आणि म्हणावं लागेल की त्यांची काहीतरी मागे उणीव राहिली म्हणून असं झालं. असं नाही आहे. ध्यानात ठेवायचं. हे वर्णन कोणाचं आहे? योग भ्रष्टाचा आहे. म्हणजे तो योग भ्रष्ट जर एवढा मोठा असू शकतो तर ज्ञानोबा किती मोठे असू शकतात असा अर्थ करायचा. आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. तिथं एक लग्न आलंय. या अध्यायामध्ये आणखीन एक लग्न येणार आहे पुढं. आणि तद्रूपतेशी सुलग्न, हे चांगलं लग्न, असे 2-3 लग्न येणार आहे. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. आता व्यवहारामध्ये लग्न आहे, गेलं पाहिजे अक्षता टाकायला. आता व्यवहारात येईल, पण हे व्यवहारातलं लग्न एकदा होतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 7 जन्मापर्यंत एकच पती, काया वाचा मनाने स्वीकार, ते लग्न एकदा होतं. आणि इथलं सुद्धा लग्न एकदाच होतं. फक्त फरक आहे प्रारब्धाचं लग्न झालं तर वियोग आहे आणि हे लग्न एकदा झालं की कायमचंच ऐक्य आहे. तो का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. ते कसं दशेची वाट न पाहता वयसीच्या गावा न येता. आपण उदाहरण पाहिलं होतं. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज ते भिक्षा मागण्याकरता एका गावात गेले. आता विस्तार नाही करत त्याचा. भिक्षा घेतली एका घरातून, पण त्या मातेचा चेहरा उतरलेला होता. विचारलं आचार्याने, आई नाराज का? आणि मुलगा जन्माला आला हो, पण बोललाच नाही लहानपणापासून. बोलतही नाही, रडतही नाही, स्तनपानही करत नाही, खायलाही काही मागत नाही. आम्हाला पुत्रसुख मिळालं पण पुत्र वात्सल्य सुखाचा आनंद काही घेता येईना. मुलगा आणा बरं. मुलगा आणला. आचार्याने पाहिला. तो मोटके देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाचे पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा. तैशी दशेचे वाट न पाहता वयसेचे गावा न येता बाळपणीचे सर्वज्ञतावर येता येते. मग आचार्याने त्याला प्रश्न विचारला, कस्पम शिशो कश्य कुतोष गंता. शिशो म्हणजे बाळपणच आहे ना. कस्पम शिशो कश्य कुतोष गंता किन नाम ते तुम कुत आगतोसी एतन्मयुक्तम वदचार भकत्वम मत प्रीतये प्रीती विवर्धनोशी. आणि मग त्या बालकाने उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपः. हे निजबोधरूपता म्हणजे सर्वज्ञता आहे. आणि ती सर्वज्ञता त्यांना लहानपणामध्येच स्वतः स्वीकार करते. हे वर्णन कोणाचं आहे? योगच्युत योगभ्रष्ट साधकाचा आहे. असं लक्षण संतांच्या ठिकाणी दिसू शकतं, कारण ती त्यांची लीला आहे. पण तेवढ्यावरून ती योगभ्रष्ट आहे असं मात्र म्हणायचं नाही.
मग काय होतं, सर्वज्ञता मिळाली तर ती सिद्ध प्रज्ञेची लाभे, मनची सारस्वती दुभे, मग सकल शास्त्र स्वयंभे निगती मुखे, सिद्ध प्रज्ञेचा लाभ होतो. दोन अर्थ होतात. सिद्ध म्हणजे अगोदरच तयार असलेली, कारण ती गत जन्मातली आहे ना. गत जन्मामध्ये कमवून ठेवलेली बुद्धी सिद्ध म्हणजे तयार होती. आणि त्या सिद्ध बुद्धीला प्रज्ञा का म्हटला, जिच्याद्वारे परमात्मा जाणला जातो. प्रकर्षेन ज्ञायते अनया, प्रकर्ष करून जी परमात्म्याला जाणते म्हणून त्याला प्रज्ञा म्हणतात. बुद्धीचे प्रकार आहेत ना, ऋतंभरा प्रज्ञा, मेधा ही प्रज्ञाचा आहे, बुद्धी आणि प्रज्ञासुद्धा आहे. असे बुद्धीचे आहे. भूमिकेनुसार प्रकार आहे. स्मृती बुद्धीचाच प्रकार आहे. ज्याला आठवतं, धारणा, काही लोकांना आठवतं मागचं पण पंक्तीच आठवतात, स्मृती आहे ती, आठवणं स्मृती आहे. काहींनी ऐकलं की ते बरोबर धरून राहतात, ते धारणा शक्ती आहे. काहींच्या ठिकाणी मेधा शक्ती असते, एकदा वाचलं की तुम्ही 12 वर्षे विचारा बरोबर सगळं. धारणा शक्ती, मेधा शक्ती असते. ऋतंभरा सत्य परमात्म्याला धारण करणारी ऋतंभरा प्रज्ञा. आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे प्रज्ञा कोणती पण, जे परमात्मा स्वरूपाला विषय करते. ईश्वरा वाचून काही, जी अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही, अर्जुना जगी. अशी सिद्ध प्रज्ञा तिचा लाभ झाल्यामुळे आता त्याचं मन, मनची सारस्वती दुभे. सारस्वती म्हणजे काय, सरस्वतीपासून निर्माण होणारी विद्या, त्याला सारस्वत म्हणतात. जसं आपण गाईचं दोहन केलं तर दूध प्राप्त होतं, तसं त्याचं मन एक प्रकारची गाय आहे. आणि सारस्वत म्हणजे विद्या, नावाचं दोहन त्यातून होत आहे. त्याच्या मनातूनच सगळ्या प्रकारच्या विद्या येतात आपोआप. आणि जर बोलू लागला तर सकल शास्त्र स्वयंभे निगती मुखे, त्याच्या मुखारविंदातून सगळ्या प्रकारचे शास्त्र स्वतःहून बाहेर पडतात. आपल्याला पाठ करावं लागतं. आणि तो योग साधक असा आहे की सगळ्या प्रकारचे शास्त्र त्याच्या मुखातून सहज, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. सगळ्या प्रकारचे शास्त्र त्याच्या मुखातून बाहेर पडतात. काय जन्म असेल, हा जन्म चांगदेव महाराजांचा आहे बरं. असा जन्म, चांगदेव महाराजांचं चरित्र बघा, निळोबारांनी खूप गोड प्रकारे लिहिलेलं आहे. कारण ते स्वर्गामध्ये अगोदर सेवक होते. इंद्राला आला राग, त्यांनी दिला शाप, पण शापामध्ये उशाप दिला की सगळ्या प्रकारचं ऐश्वर, सगळ्या विद्या प्राप्त होतील आणि भगवान महाविष्णू ज्ञानोबारांच्या रूपात प्रगट होतील, तेव्हा तुमचा उद्धार होईल. तर मग ते चांगदेव महाराजांचं असंच होतं. फक्त एक आत्मविद्या नव्हती, बाकी मग 14 विद्या, 64 कला आणि बाकीचं तर मग सगळं त्यांना सहज जमायचं. आणि इतके शिष्य वाढवले पाराकुटीचे. चांगदेव महाराज एकटे जरी निघाले, लोक आपोआप निघायचे, आपोआप. तेवढा दरारा होता ते त्यांचा. सकल शास्त्र स्वयंभे निगती मुखे, ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. ज्ञानोबारा म्हणतात हा जन्म आहे, या जन्माची किंमत कोणाला आहे, स्वर्गातल्या देवाला आहे. म्हणून देवाला प्रार्थना, स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा. काय करणार इथं येऊन, नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ किती. म्हणजे स्वर्गातल्या लोकाला अपेक्षा आहे की आपल्याला कीर्तन ऐकायला भेटावं. आणि इथं असो ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, असा जो जन्म आहे, असा ज्याच्याकरता देव सकाम इच्छा धारण करणारे आहे. पण तो जन्म आपल्याला मिळावा याकरता स्वर्गात काय करतात, स्वर्गी ठेले, स्वर्गात राहणारे जप होम करीती सदा, ते कायम जपतात. देवाला प्रार्थना का, देवा एकदा संधी द्यावं आम्हाला, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, वा आस करीती ब्रह्मादिक. देखो आता तर स्वर्गाचे पुढे गेले, कारण स्वर्गामध्ये इंद्रादिक आहे, आता ब्रह्मादिक म्हणलं की सत्य लोकात. आस करीती ब्रह्मादिक, देखो वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. स्वर्गीय ठेले जप होम करीती सदा, सदैव ते साधना करता. एकदा तरी आपल्याला जन्म असा मिळावा, त्यांना मिळाला नाही, कळाला. आणि बाकीच्यांना मिळाला, अजिबात कळाला नाही. थोडेच लोक आहे की ज्यांना कळाला, की जे आपल्या जीवनामध्ये साधना व्यतीत जीवन जगतात.
नाहीतर 99.99% जवळपास फक्त मिळालेलाच आहे. पावलो हा देह कागटाळीने या रूपाने फक्त प्राप्त झाला, पण मात्र सगळा व्यर्थ जातो. बघा, आयुष्याचं गणित मांडलं ना, शेवटच्या जीवनामध्ये एका पानावर सुद्धा लिहिता येत नाही एका ओळीत काय कमवलं म्हणून. जे कमवलं ते विनाशी इथंच ठेवून जायचं आहे, पण अविनाशी काय धन कमवलं काहीच नाही सांगता येत. सगळा जन्म असा व्यर्थ निघून जातो, सगळा व्यर्थ. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. त्यात अर्थ असा करायचा, सर्व शब्द वेगळा आहे बरं, तिथं सर्व आणि सुख जोडून लिहायचा नाही. नाहीतर मग सर्व सुखाचे असं म्हणलं की मोक्ष, आणि मोक्षाच्या आशेनं जन्म गेला तर तो चांगला गेला. म्हणून सर्व शब्द वेगळा आहे. मग काय अर्थ करायचा, सुखाची आशा सर्व जन्म गेला असं तिचा अर्थ करायचा. सुखाच्या आशेने अख्खा जन्म गेला, सर्व काही मिळालं नाही. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हेंडता दिशा आशेनं पावला, माया विष्टीला जीव माझा. हे जीवाचं दुर्दैव आहे. आपण प्रमाण म्हणतो हे, पण कधी अंतरंगात जात नाही आपले ते प्रमाण. कधीतरी आत गेलं पाहिजे, थोडं शांत केला पाहिजे परमार्थ. त्या अक्षराचा अर्थ थोडा आतमध्ये उतरला पाहिजे. फक्त घाई नाही पाहिजे. आपल्या उर काय सवय लागली सगळी. नित्य नाही म्हणे माझा, एवढं झाल्याशिवाय मी पाणी पित नाही. आणि पाणी कशाला प्यायचं, आतमध्ये काही गेलं पाहिजे ना. ऐसे जे जन्म कोणावर निंदा नाही बरं, आपल्यासाठीच आहे. जया लागे देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीते सदा. काय जन्म आहे तो अमरी. स्वर्गात राहणारे जे त्याला अमर म्हणतात, म्हणून स्वर्गीचे अमर ही त्यांची संज्ञा आहे. आणि अमरी भाट होईजे, भाट म्हणजे स्तुतिपाठक. स्वर्गात राहणाऱ्या देवांनी स्तुतिपाठक व्हावं. मग मृत्यूलोकात वाणीचे, मग मृत्यूलोकाचं वर्णन करावं. ऐसे जन्म, असा एक जन्म आहे की ज्या जन्माची, मृत्यूलोकातल्या जन्माची त्यांनी वर्णन करावं. देवांनी स्तुतिपाठक व्हावं. काय जन्म आहे मानवाचा, काय जन्म आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवचे होईन म्हणती ते होती, तरी का चित्तेनं धरावे. असं स्वर्गातल्या देवाने स्तुतिपाठक व्हावं, मृत्यूलोकाचं वर्णन करावं. ऐसे जन्म, अरे पार्था, असा जो जन्म असतो ना, जे ते तो पावे. असा जो जन्म, तो जन्म त्याला प्राप्त होतो. कुणाचं वर्णन आहे, दारिद्र्य संपन्न कुळात, बुद्धिमान पुरुषाच्या योग्याच्या कुळात ज्या योगभ्रष्ट साधकाचा असा जन्म होतो, त्या जन्माचं हे वर्णन आहे. आणि एकदा हा जन्म झाला की पुन्हा तो कसा प्रयत्न करतो त्याचं चिंतन येईल. तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.